कर नहीं रहे। पालिका निवडणुकांची घोषणा होण्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबई ठाण्यातील मेगा प्रोजेक्ट्सची घोषणा करण्यात आली। मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्सच्या एकूण 125 एकरवरती जागतिक सेंट्रल पार्क उभारण्यात येतोय। प्रस्तावित सेंट्रल पार्कच्या आराखड्याचं सादरीकरण काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत करण्यात आलं। यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी देखील उपस्थित होते। मुंबईकरांसाठी सेंट्रल पार्क हे सर्वात मोठं गिफ्ट असून हे पार्क भूमिगत मार्गाने थेट कोस्टल रोडला जोडलं जाणार आहे। तसंच या प्रकल्पामुळे रेसकोर्स कोणताही धक्का लागणार नसल्याची ग्वाही ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली। सेंट्रल पार्क सोबतच ठाणेकरांसाठी देखील उपमुख्यमंत्री शिंदेंनी मोठी घोषणा केली आहे। ठाण्याच्या खाडी किनारी भारतातील सर्वात उंच व्हिविंग टॉवर उभारणार असल्याची घोषणाही शिंदेंनी केली आहे। त्यासोबतच ठाण्यातील विविध विकास कामांबाबत देखील उपमुख्यमंत्री शिंदेंनी माहिती दिली। मुंबईकरांसाठी हे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे। आजवरच्या सगळ्या प्रकल्पांमधलं सगळ्यात मोठं गिफ्ट हे जे जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क जे आहे ते आहे आणि त्यामुळे मुंबईकरांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर जवळपास 300 एकराचं आपण मगाशी बघितलं की त्याची कनेक्टिव्हिटी देखील त्याचं अंडरपासने आम्ही जोडतोय, त्याचं देखील टेंडर निघालेलं आहे। महापालिका निवडणूक जाहीर होण्याआधी काल